तुम्ही म्हणताय समाज अंतिम असतो किंवा तुम्ही सुद्धा समाजाला मोठं म्हणत आलात, मालक म्हणत आलात. उद्या जर का हाच तुमचा मालक असलेला समाज तुमच्या विरोधात उभा ठाकलाच की पाटील आपल्याला राजकारणात जायचे, हे सगळे तरुण पोरं गावगाड्यातले म्हातारे माणसं बाया सगळे जर म्हणले की आपल्याला उतरायचे राजकारणात आणि आपल्याला आपली आपली ताकद निर्माण करायची आणि उभंच राहायचे राजकारणात, तर मग नाही 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 म्हणायचे. मग मी हिमालयातच जातो एवढा प्रश्न सोडून. राजकारणात नकोच. माझं स्वप्न आहे दादा. मी खरंच प्रामाणिक आहे. जे पोटात येतेच पोटात आहे, इकडं तिकडं काही नाही. मला फक्त एकच आहे, काही होऊ 2 दिवस लेट, मी त्याविषयी भाषणात बी बोललो तिथल्या, पण थेट आंदोलन करत जायचं, समाजाच्या हिताचं, समाजाला न्याय द्यायचं. माझं स्वप्न आहे. गोरगरिबांच्या लेकराच्या पदरात टाकायचं, जीवाची पर्वा नाही करायची, रातपाट एक करायची, 20 तारखेपासून जायचं. मराठा समाज बी तेवढ्या तोला मोलानं तितक्या ताकदीनं येणार आहे. हां, जसं होईल त्यांची जेवढी फजिती होईल ते बी सहन करणार आहेत. का गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट वाह, प्राइस भी ग्रेट. टाटा AIG कार इंश्योरेंस, ट्रस्टेड नाम, फॅन्टॅस्टिक नाम. आम्ही सहन करणार आहेत. हां, ज्यांना ज्यांना तुकडीचं निवेदन दिले, तुकड्याप्रमाणे लोक चालणार आहेत. 20-30 हजाराच्या तुकड्या टाकून लोक चलत राहणार आहेत. काही स्वप्न नाही, द्यायचंच आरक्षण. हो द्या. 2 दिवस लेट झाला असेल, 39 वर्ष गेलं आम्हाला असं घुमिलं ह्यांनी. आता घुमून देतो का आम्ही त्यांना? मी या सगळ्या प्रश्नाचे उत्तरं सकाळी दिलेत, काल पण दिलेत. ते कशामुळं वेळ द्यावा लागला, काय काय कारणं झाले, याच्यात काय समाजाशी लपून काहीच नाही आपलं. कधीच नाही, आजच नाही, कधीच नाही, आणि करणार नाही आयुष्यभर. हां, समाजाशी गद्दारी करायची ना, त्या दिवशी आपण जिवंतच नसू. सत्य सांगतो मी आज येऊ शब्द. हां, त्यांच्याशी गद्दारी करायची, काय त्या जगण्यात अर्थ आहे? कशाला करायचं आहे ती? हां, जरी 10-5 दिवस मागं पुढं झाले, काही झाले, काय असतं आंदोलन करताना, पुढच्याचा होरा वळखायला लागतो, डाव वळखायला लागतो, पुढच्याचा दूरदृष्टी ठेवावं लागते. म्हणून कमी जास्त मागं पुढं सरकारला लागत असतं. ताठर भूमिकेनं आंदोलन मोडीत निघातात. समाज मला नाही 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 जमत नाही, हे आत्ताच पाहिजे, त्याने आपल्याला नाही नाही मिळणार. मग थोडाफार कोणाला वेळ द्यायचा, कोणाला नाही द्यायचा, कधी द्यायचा, कधी सोडायचा, पण आंदोलनापासून हटायचं नाही. वेळ दिला आणि आंदोलनापासून हटलं, मग गद्दारी झाली. मग गद्दारी झाली. आंदोलन सोडलं का? नाही सोडलं, सोडणार बी नाही. म्हणजे गिरणी कामगारांच्या आंदोलनात जो ताठरपणा आला त्यामुळे त्यांची तिथं नुकसान झालं, तर तो ताठरपणा नसला पाहिजे. ताठरपणाही असला पाहिजे, पण तो कुठं थांबवायचा, कुठं त्याला तोडायचं, आणि त्याला स्वल्पविराम कुठं द्यायचा, पूर्णविराम द्यायचा नाही, कुठं कॉमी द्यायचे, काय करायचे हे आपण शिकायचं. हां, आपण डायरेक्ट फुल स्टॉप नाही द्यायचा त्याला. कारण समाजाला अपेक्षित एकच गोष्ट असते, आपल्याला हे पाहिजे, हे घ्यायचं. मग आता तुम्ही आंब्याला तुरा आलाय, त्याच दिवशी कैरी मागितलं तर नाही चालणार तुम्हाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.